आज आपण बघणार आहोत उक्कडपेंडीची रेसिपी। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। सगळ्यात आधी 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका बाउल मध्ये काढून। त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मटार आणि लागणार आहे आपल्याला एक लिंबाची फोड आणि बाकी बेसिक मसाले आहेत आणि चवीनुसार मीठ। तर चला सुरुवात करूया। तर आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे आणि आता हे जे पीठ मी काढून घेतलेलं आहे तर ते लाल रंग येईपर्यंत खरपूस असं छान भाजून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे याच्या अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। पीठ काढून घेतलेलं आहे। आता फोडणीची तयारी करूया। फोडणीमध्ये मी 2 पळ्या तेल घातलं, त्यानंतर जिरे मोहरी छान तडतडले की कांदा परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हळद हिंग देखील टाकलेला आहे। त्यानंतर टोमॅटो, शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर पेरलेली आहे। छान अशी वाफ आली की त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, त्यानंतर मसाला, धनेपूड असं टाकलेलं आहे आणि छानपैकी मस्त ते पण परतून घेतलेलं आहे। आता याचं पाण्याचं प्रमाण सांगायला गेलं तर 2 वाटी आपण जर पीठ घेतलेलं असेल तर अर्धच वाटी पाणी टाकायचं आहे। याला जास्त पाणी नाही लागत, ते पटकन शिजतं। तर असं प्रमाण घेतलेलं आहे मी। तर थोडंसं जसं लागेल तसं पाणी घेतलेलं आहे आणि जे मी पीठ भाजून घेतलेलं होतं ते मिश्रण आता त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता अजिबात त्याच्या गाठी झालेल्या नाही आहेत आणि मस्तपैकी छान आपली उकडपेंडी तयार आहे। तर नक्की ट्राय करून बघा। चला, थँक्यू।